तर राजन वाघमारे यांनी सांगितलेलं आहे की आपण 3 वेळेला राज्यसभेमध्ये आम्ही गेले. राज्यसभेमध्ये यासाठी गेले की माझं नाव होतं आठवले म्हणून नरेंद्र मोदींनी मला पाठवले. तर आज सगळ्या पत्रकारांचं हार्दिक आभार व्यक्त केलेला आहे. आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये आज ना विशाल तांबे हा पूर्वी ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये होता. नंतर त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला होता आणि तो बीजेपीच्या अनुसूचित जाती मोर्चाचा कुठला अध्यक्ष ग्रामीण जिल्ह्याचा तो अध्यक्ष होता. त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मी काही काळ बीजेपी मध्ये होतो, पण बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मला वाढवायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि तोही आरपीआय मध्ये येतो आहे. त्यानंतर पवन राऊत हा वंचित बहुजन आघाडीचा नागपूर शहराचा अध्यक्ष आहे का काय पवन राऊत बसपाचा आता उमेदवार होता प्रभाग 33 मध्ये. पद काय उमेदवार जाऊ दे, पद काय होत उपाध्यक्ष. ते बरोबर लिहिलं पाहिजे ना. एवढे तुम्हाला पवन राऊत हा वंचित बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष होता. त्यांनी आरपीआय मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर काय संजय पाटील आणि शुभम गोंडाने हे कुठल्या पक्षात होते? हे बसपामध्ये होते. त्यांनी सुद्धा आरपीआय मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि रवी रंगारी हा वंचित बहुजन आघाडीमध्ये होता. त्यांनी प्रवेश केलेला आहे. तरी थोडं टाईप करून यांना पत्र दिलं पाहिजे ना. पत्रकार देतो म्हणजे कधी देणार केलं पाहिजे ना. पक्ष जर चालवत आहे तर तुम्हाला एवढं तर समजत आहे. हा ठीक आहे. तर आपण सगळेजण आलेले आहात. तर हे जे वर्ष आहे हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्याला 99 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि शताब्दीच्या वर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि 20 मार्च 2027 100 वर्ष 100वा जो वर्धापन दिन आहे तो साजरा होणार आहे. काल आपण मुख्यमंत्र्यांच्या सोबत महाडमध्ये होतो आणि त्या ठिकाणी 56 कोटीचं 14 तळ्याच्या सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी 14 तळ्याचं सुशोभीकरण आणि त्या तलावाचं जे पाणी आहे ते स्वच्छ करण्यासाठी एवढे पैसे राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं काल भूमिपूजन झालेलं आहे. आणि समाजामध्ये अजूनही दलितांवर अत्याचार होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला होता त्यांचा जो उद्देश आहे तो काही टक्के सफल झालेला असला तरी अजूनही खेड्यापाड्यातल्या दलितांवर अत्याचार होतात. ते थांबले पाहिजेत अशी भूमिका महाराष्ट्र सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे. आणि त्यासाठी माझ्या मंत्रालयाचा अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो विषय आहे, दलितांवर अन्याय होतो त्यावेळेला त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट लावला जातो. तर त्या पद्धतीनं आम्ही समाज जोडण्याचं जे काम आहे ते करणार आहोत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 4 एप्रिलला पुण्यामध्ये एक बैठक ठेवलेली आपल्या राज्य कमिटीची आणि त्यामध्ये या शताब्दीच्या संबंधामध्ये आरपीआय जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम त्यामध्ये आम्ही ठरवणार आहोत. आणि वर्षभरामध्ये ठिकठिकाणी काय संमेलन असतील, काय रॅलीज असतील, काय कल्चरल प्रोग्राम असतील किंवा अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम आम्ही ठरवणार आहोत. त्यानंतर 17 मेला अंदमान निकोबार या ठिकाणी पोर्ट ब्लेअरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कमिटीची बैठक ठेवलेली आहे. आणि देशातल्या 1,500 कार्यकर्त्यांचं संमेलन ही पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार या ठिकाणी होणार आहे.
पोर्ट ब्लेअरमध्ये अंदमानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, पण निकोबारमध्ये तो पुतळा नाही. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा पुतळा बसवला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि अंदमान निकोबारच्या त्या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे याचा विचार त्यामध्ये करण्यात येणार आहे. सध्या जरी रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक गट असलेही तरी आमचा जो ग्रुप आहे हा देशाच्या 2 राज्यामध्ये रिकग्नाइज आहे, नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये. अजून 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रिकग्नाइज झाला तर राष्ट्रीय मान्यता आपल्या पक्षाला मिळेल. आणि देशामध्ये 4च पक्ष मान्यता प्राप्त आहे, त्यामध्ये बीजेपी, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि आम आदमी पार्टी. आणि जर आम्हाला 2 राज्यामध्ये 60% मतं मिळाली, कारण देशाच्या 28 राज्यामध्ये आपला पक्ष आहे, 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपला पक्ष आहे, तर या छोट्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 60% मतं आम्हाला मिळाली तर आपला पक्ष पुढच्या 3-4 वर्षामध्ये राष्ट्रीय मान्यता मिळवण्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहोत. सध्या 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि RPIला गन्ना किसान हे सिम्बॉल इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे, तात्पुरतं जे आहे ते. या 5 राज्यामध्ये वेस्ट बेंगॉल आहे, त्यानंतर आसाम आहे, तामिळनाडू आहे, केरळ आहे आणि पांडिचेरी आहे. 5ही राज्यामध्ये आपला पक्ष आहे. त्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये 25 ते 30 उमेदवार आम्ही करणार आहोत. त्यानंतर आसाममध्ये 15 ते 20 उमेदवार आपले उभे राहतील आणि केरळमध्ये 8-10 उमेदवार उभे राहतील आणि पांडिचेरीमध्ये पाहतो किती लोक उभे राहू शकतात ते. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये काय करायचं त्याचा विचार आम्ही करतो. ते इलेक्शन 23 आणि 29ला आहे. त्या ठिकाणी ममता दिदींचं सरकार उलटून टाकायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं NDAचं सरकार त्या ठिकाणी आणायचं आहे. त्यामुळे मताची विभागणी करून त्या ठिकाणी BJPचं नुकसान होऊ नये म्हणून जागा लढायच्या की लढायच्या नाही याचा विचार आम्ही काय करतो आहोत. त्यामुळे कदाचित आम्ही सगळ्या जागांवरती BJPला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर त्याचा निर्णय तिथल्या कार्यकर्त्यांनी बोलून ठरवणार आहोत. पण या वेळेला म्हणजे बंगालला कंगाल करण्याचं जे काम आहे हे ममता दिदींच्या काळामध्ये झालेलं आहे. त्या ठिकाणी गुंडागर्दी वाढलेली आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांचा मूड एवढ्याला नक्की आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी BJPचं सरकार, NDAचं सरकार आणायचं. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालला आणि त्यामुळं लोकसभेमध्ये आम्हाला नुकसान न झालं. पण नंतर झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका हरियाणाची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल, बिहारची निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्या महाराष्ट्रात महायुतीला आणि इतर राज्यामध्ये NDAला पूर्णपणे चांगलं बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळं राहुल गांधींचा आणि अपोजिशनचा संविधान बदलण्याचा मुद्दा आता अजिबात चालत नाही. त्यामुळं आणि संविधान बदलण्याचा कोणाला अधिकार नाही आहे, संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे. त्यामुळं आमची NDA देशामध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे. आपली इकॉनॉमी नंबर 4 वर आलेली आहे आणि नंबर 3 वर लवकरच 1-1.5 वर्षामध्ये आपण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे चाललेला आहे. आणि या वर्षीचं जे बजेट आहे ते 53 लाख कोटीचं बजेट आहे ऑल इंडियाचं आणि त्याच्यामध्ये माझ्या मंत्रालयाचं बजेट 1,98,442 कोटीचं आहे. म्हणजे इतर मंत्रालयाच्या तुलनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि जे माझं मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचा निर्णय मोदीच्या सरकारने घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं जात आहोत आणि देशाचा विकास करणं हीच आमची भूमिका आहे.
विरोधकांना जो काही हंगामा करायचा आहे त्यांनी काय करावा, पण अलीकडे हंगामा बंद आहे. सध्या पार्लमेंटमध्ये अपोजिशन आणि सत्ताधाऱ्यांनी कामकाज चालवण्यासाठी एकमत केलेलं आहे आणि आता विविध विषयांवरती चर्चा होत आहे. त्यामुळं ठीक आहे. तर आता रिपब्लिकन पक्ष जो आहे हा तर आता महत्त्वाचा आहेच आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारला जातो, तर त्यासाठी मी ऐक्यासाठी पॉझिटिव्ह आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची वंचित बहुजन आघाडी जी आहे त्याऐवजी त्यांनी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालवावा आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं. मी कार्याध्यक्ष किंवा उपाध्यक्ष व्हायला तयार आहे. कवाडे सरांना जनरल सेक्रेटरी करता येईल आणि राजेंद्र गवई आहे त्यांना ऑर्गन सेक्रेटरी बनवता येईल किंवा असं आपण काहीतरी सगळेजण आम्ही एकत्र आलो तर एक मोठा पक्ष आपला उभा राहू शकेल, ताकदवार पक्ष उभा राहू शकेल आणि त्याचा समाजाला फायदा होऊ शकेल. तर भविष्य काळामध्ये बाळासाहेबांनी थोडी पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी, कारण गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब एकटे हे निवडणुका सगळ्या लढत आहेत. त्यांचा पक्ष रेकग्नाइज होत नाही आहे. 48 लोकसभा लढत आहेत, 288 विधानसभा लढत आहेत, तरी त्यांच्या पक्षाला राज्याची मान्यता मिळत नाही आहे. तर त्यामुळं एकट्याने काय तर लढून पक्षाला मान्यता मिळत नाही. निवडून येण्यास तर बाजूला राहिलं. सध्या त्यांचे लोकही निवडून येत नाही आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं कुठंतरी ऐक्याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि भविष्य काळामध्ये सगळ्या नेत्यांनी या 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दीचा जो महोत्सव आहे तो त्या या काळामध्ये तरी त्यांनी चांगला विचार करावा असं माझं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे. महाराष्ट्रामध्ये तो भोंदू बाबा खरात यांनी महिलांवर अत्याचार केले, त्या प्रकरणात तुमचं काय मत आहे? तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्या प्रकरणाची जी चौकशी योग्य दिशेने जात आहे काय? आता एकतर सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझं मत हेच आहे की हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि तो खरात जो आहे तो खरा ज्या घरात गेलेला आहे त्या खरातला कडक शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला वाटतं की जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर लोकांनी जास्त विश्वास ठेवू नये. अंधश्रद्धा जी आहे हा 1 नंबरचा भोंदू बाबा होता आणि त्याने अनेक महिलांना फसवल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळं या अशोक खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. आपल्या चाकणकर ज्या होत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं माझी मागणी आहे की लवकरात लवकर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर कोणत्या तरी महिलेची नेमणूक करावी, कारण महिलांवरती सातत्यानं अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळं पण अशोक खरात यांची जी भूमिका आहे ती अत्यंत चुकीची भूमिका आहे आणि लोकांनी आपल्या गोरगरीब लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे. आणि हा 1 नंबरचा भोंदू बाबा होता आणि त्यांना मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. उपमुख्यमंत्री आणि इतरही मंत्रिमंडळातल्या लोकांची त्यात नावं समोर येत आहे. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला, इतर लोकांची ज्या मंत्र्यांची नावं समोर येत त्यांनी राजीनामा द्यावा अशी तुमची मागणी असणार आहे? नाही, राजीनामा द्यावा तर चाकणकर यांनी सांगितलेलं आहे की ते आमच्या फॅमिलीचे ते गुरु होते, पण गुरु होते पण त्यांनी बघायला पाहिजे होते आणि त्यांचं काम कधी सुरू होतं हे असलं जे काम आहे. तर चाकणकर यांनी तिथं जायला नको होतं, पण मला असं वाटतं की आता चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे बाकीचे मंत्री कोण कोण तिथं गेले मला माहीत नाही आहे. आणि मी कुठल्याही बाबाकडे न जाता मला माझी सत्ता मिळते. म्हणजे कुठल्या तरी बाबाकडे कुठल्या तरी एखाद्या अशा भोंदू बाबाकडे जाऊन सत्ता मिळते याच्यावर माझा विश्वास नाही. काही लोकांचा विश्वास आहे, ठीक आहे, आपल्या समाजामध्ये श्रद्धा असते, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. पण काय वेळेला जसं आता एक माणूस आमच्या सांगलीमध्ये होता की त्याला पाणी बाबा म्हणत होते आणि त्यांनी कुणाला पाणी अंगावर लावलं
एखाद्या माणसाला 2-4 अंगाला पाणी लावल्यानंतर त्याला ताप आलेला, तो ताप नंतर गेला, म्हणजे त्या पाण्यामुळे गेला असं नाही आहे. पण लोकांना असा विश्वास वाटला की हा पाणी बाबाचा हात लागला, पाणी त्याने दिलं की आपलं एकदम रोग बरा होतो. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची फार मोठी गर्दी असायची. तर मला असं वाटतं की भोंदू बाबा जे आहेत बाबा असावेत, पण ते असे भोंदू असू नयेत. आणि अशोक खरात हे मला वाटतं आर्मीमध्ये होते, कॅप्टन होते. पण त्याने आर्मीचं कॅप्टन पण ठीक आहे, पण महिलांवर अत्याचार करण्याचं कॅप्टन होणं अत्यंत चुकीचं होतं त्यांचं. तर म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आता बाकीचे मंत्री कोण कोण गेले मला माहीत नाही आहे, पण मला अनेक बाबा दिल्लीला सांगतात की आमच्याकडे या, पण मी काय बाबाकडे अजिबात जात नाही. पण बाबा माझ्याकडे येतात. नाही, दिल्लीमध्ये मी भेटायला आल्यानंतर मी काही त्यांना बोलू शकत नाही. पण ठीक आहे, ते माझी ती भाषणं ऐकतात आणि पार्लमेंटली तुमची भाषणं आम्ही सातत्यानं ऐकतो आणि ती भाषणं आम्हाला आवडतात, तुमच्या 4 वेळा आवडतात. म्हणून अनेक बाबा मला भेटण्यासाठी येतात. तर ठीक आहे, तर बघूया. साहेब 1950च्या पुराव्यापायी खूप सारे कास्ट व्हॅलिडिटीचे 1950च्या पुराव्यापायी खूप सारे कास्ट व्हॅलिडिटीचे केसेस अडकून असतात. तर इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजला त्यांना ऍडमिशन मिळत नाही. तर यात कायद्यात काही तरतूद करून मुलांना ऍडमिशन सहज मिळावे म्हणून काही आपण प्रयत्न करणार का? नाही, कोणते सर्टिफिकेट असते? 1950 कास्ट व्हॅलिडिटी 1950चा पुरावा. कास्ट व्हॅलिडिटीला तर तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा नियम आहे की 50ची जी अट आहे ती अट आहे, ती शिथिल होऊ शकते का त्याचा विचार आम्ही पाहू. पण सध्या तरी 1950ची अट आहे आणि व्हॅलिडिटीसाठी त्याने अगोदरपासून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण व्हॅलिडिटी असल्याशिवाय SC ST OBC आणि दिव्यांगजन कॅटेगरीमध्ये त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे. त्यासाठी त्यावेळेला ते कॉलेजवाले मागणीच करतात की आमच्याकडे व्हॅलिडिटी असणारं तुमचं हे हवं आहे. आता 50ची अट जी आहे ती मागणी आहे. त्यानंतर अनेक दुसरी मागणी आहे की आपले महाराष्ट्रातील लोक मध्य प्रदेशमध्ये भरपूर आहेत, मध्य प्रदेशमध्ये भरपूर आहेत, उत्तर प्रदेशचे लोक महाराष्ट्रात भरपूर आहेत, बिहारचे लोक महाराष्ट्रात भरपूर आहेत, बिहारचे लोक ते दिल्लीमध्ये आहेत. तर आता हे जे असे लोक नोकरीसाठी गेलेले किंवा कामासाठी गेलेले त्या ठिकाणी आहेत, तर त्या लोकांची मागणी अशी आहे की आम्हाला त्या राज्याच्या सवलती द्या. पण अजून त्याचा विचार यासाठी होऊ शकत नाही की बाहेरच्या लोकांना जर ते रिझर्वेशन दिलं, केंद्रात रिझर्वेशन आहे सगळ्यांना, कुठल्या राज्यामध्ये गेले तरी केंद्र सरकारच्या भरतीमध्ये रिझर्वेशन आहे, पण राज्याच्या रिझर्वेशनमध्ये बाहेरून आलेल्या लोकांचं नाव ते आपल्या लिस्टमध्ये नसतं. कारण महाराष्ट्रामध्ये 59 जातीची शेड्यूल कास्टची यादी आहे, त्याच्यामध्ये त्या जातीचं नाव नसेल तर त्यांना रिझर्वेशन मिळत नाही आहे. अशी मागणी आहे की तो माणूस कुठेही गेला कुठल्या राज्यामध्ये तर त्याला सवलती द्यायची मागणी आहे. पण त्याचा विचार होऊ शकतो का? सर, वर्गीकरणासंदर्भात नेमकं आपलं काय मत आहे? कारण की खूपशे संघटना जे आहेत ते वर्गीकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मात्र एक पर्टिक्युलर संघटना आहे जे वर्गीकरण करून अशी मागणी करतायत. तर त्यामुळे समाजामध्ये वाद निर्माण होऊ शकतो असं नेमकं चित्र आहे. नाही, मला असं वाटतं की वर्गीकरण नको अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली होती. पण अलीकडे सुप्रीम कोर्टानेच निर्णय असा दिलेला आहे की ज्या राज्याला जर वर्गीकरण करायचं असेल तर त्यांनी करावं. आणि महाराष्ट्रामध्ये आमचा जो बौद्ध समाज आहे, या बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठं आहे आणि त्यामुळं बौद्ध समाजाला रिझर्वेशनचा मोठा चांगला फायदा झालेला आहे. पण बाकीच्या काही जाती, मातंग आणि इतर काही जातींचं म्हणणं असं आहे की आम्हाला वेगळं रिझर्वेशन द्या. तर ते कितपत शक्य आहे? कारण आता 59 जाती महाराष्ट्रात आहेत आणि ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहेत. त्यामुळं कसं त्यांना देणं शक्य आहे का काय माहीत नाही. पण आमचं म्हणणं असं आहे की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला रिपब्लिकन पक्ष म्हणून तो बौद्धांचा तर आहेच आहे, पण बाबासाहेबांनी सांगितले सगळ्या दलितांना एकत्र आणा, ओबीसीना एकत्र आणा, मराठा समाजाला एकत्र आणा, अल्पसंख्याकांना एकत्र आणा, तर RPI हा मजबूत पक्ष होईल. त्यामुळं ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना न्याय देण्यासाठी जर काही अशी यंत्रणा उभी राहू शकत असेल आणि कॅटेगरायझेशन जे कुणावर अन्याय न होता जर कॅटेगरायझेशन होत असेल तर त्याचा अभ्यास
करावं असं आपलं म्हणणं आहे. जसं ओबीसीमध्ये बाळकृष्ण रेणके कमिशन होतं आणि त्यानंतर विधाते कमिशन आलं आणि जी आपली व्हीजेएनटी जी कम्युनिटी आहे, डीएनटी कम्युनिटी आहे, यांची परिस्थिती SC ST पेक्षा सुद्धा अत्यंत खराब आहे. एका गावातून दुसऱ्या गावात फिरणारा समाज आहे. त्यामुळं मी पूर्वी मागणी केली होती आणि आता माझी सूचना आहे की व्हीजेएनटीला वेगळं रिझर्वेशन दिलं पाहिजे, मिळालं पाहिजे आणि व्हीजेएनटीला पॉलिटिकल रिझर्वेशन द्यावं. एवढं मला बदर कमिटीचा अहवाल या संदर्भात बदर कमिटीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे आणि अनेक रिपब्लिकन आणि आंबेडकरवादी संघटना या बदर कमिटीचा अहवाल उपवर्गीकरणासाठी मुख्यमंत्र्यांना सादर झाला आहे. कुठला आपल्या रिपब्लिकन संघटना आणि आंबेडकर संघटनांनी तो अहवाल स्वीकारू नये या संदर्भात अनेक संघटनांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तुमचा पक्ष म्हणून आणि आंबेडकरवादी म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही, पक्ष म्हणून आता आमची भूमिका अशी आहे की सर्व जातींना न्याय मिळाला पाहिजे. जर काय जातींना वाटत असेल आपल्यावर अन्याय होतो आहे तर आता मुख्यमंत्र्यांकडे जी काय त्यांची अभ्यास कमिटी होती त्यांनी जो रिपोर्ट सादर केलेला आहे त्याच्यावर कसं ते देऊ शकतात त्याचा विचार करावा. पण त्याच्यावर कुणावर अन्याय होऊ नये अशी भूमिका नक्कीच आमच्या पक्षाची आहे. पण सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यावा. पण त्याच्यामध्ये काय ग्रुप वाईज अशा पद्धतीने काहीतरी करावं लागेल. म्हणजे आता बौद्ध समाजातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की समाजामध्ये फूट यामुळं होईल असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. त्याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर इतर लोकांचं म्हणणं असेल की आम्हाला न्याय द्या, आमच्या न्याय द्या, तर आता तो न्याय त्यांना द्यायचा असेल तर त्यामध्ये हेच करावं लागेल की त्या कॅटेगरीमधला शेड्यूल कास्टची जागा जर असेल तर शेड्यूल कास्टमधल्याच व्यक्तीला ती जागा ती भरली पाहिजे. तर मातंग समाजाला जर समजा वेगळं दिलं आणि जागा भरत असताना मातंग समाजाचा, चर्मकार समाजाचा जर व्यक्ती म्हणजे जो कॅन्डिडेट मिळाला नाही तर जो बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजाला त्याची संधी दिली पाहिजे. तर अशा पद्धतीनं केलं तर मला वाटतं तशी अडचण येणार नाही. SC जागा आहे ती SCलाच ती मिळाली पाहिजे, ती जनरलला जाऊ नये असा प्रयत्न होणं आवश्यक आहे. नाही, वर्गीकरणाला माझं रिपब्लिकन पक्षाचं यासाठी समर्थन आहे की पक्ष हा सगळ्या जातींचा आहे. म्हणजे आता काही लोकांचं म्हणणं असेलही पण आता वर्गीकरणाला विरोध केला तर बाकीच्या जाती म्हणतील की रिपब्लिकन पक्ष फक्त महार समाजाचा आणि बौद्धांचाच आहे. ज्यावेळेला आमचे RPIचे 4 खासदार होते त्यावेळेलाही मातंग चर्मकार समाजातून ही सूचना होती व आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण आमचा एक सुद्धा खासदार नाही, तुमचे 4ही खासदार बौद्ध समाजाचे आले. तर याचा थोडा एकतर बाबासाहेबांचा पक्ष चालवायचा असेल तर बाबासाहेबांची भूमिका व्यापक होती. त्यामुळं जो निर्णय घ्यायचा आहे तो कोणी विरोधी केला तरी निर्णय सरकारला जो योग्य वाटेल तो निर्णय सरकार घेणारच आहे. पण पाहूया काय निर्णय होतो. तुम्ही ॲट्रॉसिटी बद्दल बोलले सर. ॲट्रॉसिटी अजूनही ॲट्रॉसिटी होतात. राज्याचे समाज कल्याण मंत्री यांनी सभागृहात ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात येत आहे असं वक्तव्य. त्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? मला काय मत आहे? नाही, संजय शिरसाट मला वाटतं काय म्हणालेलं मला माहीत नाही आहे. पण जो ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे हा पार्लमेंटने पास केलेला तो कायदा आहे. त्यामुळं राज्याला त्याच्यामध्ये कसला बदल करण्याचा अधिकार नाही. हा कायदा 1989 मध्ये हा पार्लमेंटमध्ये पास झालेला कायदा एकमताने पास झालेला आहे. आणि दलितांवरती अत्याचार वाढलेले आहेत अशा पद्धतीची आकडेवारी सगळी समोर आल्यानंतर त्यामध्ये सर्व पक्षाच्या खासदारांनी असा ॲक्ट होणं आवश्यक आहे. पूर्वी PCR ॲक्ट होता तो आणि तो काही तेवढा इफेक्टिव्ह नव्हता. त्यामुळं ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे हा कुणावर अन्याय करण्यासाठी नाही, ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्याला सबक शिकवण्यासाठी हा कायदा आहे. आणि माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की ज्यांनी अत्याचार केला आहे त्याच्यावरती तो लावला पाहिजे. जो त्यामध्ये नाही त्याची नावं घेता कामा नयेत.
पण गावामध्ये झगडा झाला तर तो मराठा समाजामध्ये 2 ग्रुप असतात आणि मग त्या एक ग्रुप त्यांना सांगतो की याचं नाव टाका तर त्याचं नाव टाका, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आमची भूमिका अशी आहे की ज्याने अत्याचार केलाय त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावावा, जो त्यामध्ये नाही त्याची विनाकारण नावा त्याला त्यामध्ये होऊ नये असं आपलं मत आहे. साहेब, मध्यंतरी युतीचा विरोध मोठ्या प्रमाणात अरे एकटाच विचारू नको, सगळे विचारा ना, एकटीच 4-4 प्रश्न विचारू नको. एक प्रश्न सर, नाही तू एवढे सगळे पत्रकार आहेत ना इथं, एकटाच 4-4 प्रश्न विचारू ना. साहेब तुम्ही म्हणाले की तुम्ही आरपीआयच्या राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करता की पक्षाची बैठक पण आहे. तुम्ही आता राष्ट्रीय पक्ष मिळवण्यासाठी मान्यता प्रयत्न. आता देशातल्या 5 राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका संदर्भात तुम्ही वक्तव्य केले. तुम्ही म्हणाले की तुम्हाला तामिळनाडूमध्ये 25-33 जागा पाहिजे. तुम्ही म्हणाले आसाममध्ये आम्ही 15 ते 20 जागा लढवू, केरळमध्ये 8 ते 10 जागा लढवू. या राज्यांमध्ये तुम्ही उमेदवार लढवता, पण तुम्हाला महाराष्ट्राचा सुद्धा जागा देत नाही पक्ष, तर कसा पक्ष? आपण बोलतोय ते खरं आहे. आता आरपीआयला जागा मिळत नाही, त्यासाठी पत्रकारांनी थोडा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. नाही, जागा मिळत नाहीत कारण एक तर बीजेपीकडे एवढी मोठी गर्दी झालेली आहे आणि एक तर आपल्याला मी पूर्वी बोललो असेन की भाजप शिवसेना एकत्र असताना त्याला युती म्हणत होते, पण 2012च्या BMC निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या भीमशक्ती शिवशक्तीच्या आव्हानानंतर मी त्यांच्यासोबत आलो, मी म्हणजे माझा पक्ष आला, त्यावेळेला आपणच त्याला नाव दिलेलं आहे महायुती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांचा पक्ष आल्यामुळे ती महायुती झालेली असं नाही, तर महायुती अगोदरच होती. भाजप शिवसेना आणि आरपीआयची महायुती अगोदरच होती. आता मोठे पक्ष ते आल्यामुळं त्यामध्ये आमची अडचण झालेली आहे की आरपीआयचा या संबंधामध्ये तेवढा विचार होत नाही आहे. माझा विचार होतोय पण माझ्या कार्यकर्त्यांचा विचार होत नाही याची खंत माझ्या मनामध्ये आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला मान्य केलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला 1 MLC देण्याचं मान्य केलेलं आहे. त्यानंतर 1 किंवा 2 महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचं मान्य केलेलं आहे. एक 40-50 तरी महामंडळाचे मेंबर जे आहेत ते देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि जिल्हा तालुक्याच्या ज्या कमिटी आहेत, DPDC आहे, बाकीच्या कमिटी आहे, त्यामध्ये सुद्धा संधी देऊ असे ते म्हणालेले आहेत. पुण्यामध्ये आमच्या परशुराम वाडेकर या आमच्या नगरसेवकाला डेप्युटी मेयरपद मिळालेलं आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी माझा मिळवण्याचा प्रयत्न आहे. मला एकट्याला मिळालं पाहिजे असं माझं मत अजिबात नाही आहे. पण या टेक्निकल अडचणीमुळं इथं काही अजून मिळत नाही, पण ते आम्ही नक्की आपल्याला देऊ असं आश्वासन देवेंद्रजींनी दिलेलं आहे. आणि काली मी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरनी महाडला गेलो होतो, त्यावेळेला त्यांना पण बोललेलो आहो. त्यामुळं ते लवकर ते महामंडळ करतील, त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळेल. अथॉरिटी ईरान और इजराइल का जो युद्ध चल रहा है उसको लेकर आज ईद के दिन भोपाल मध्य प्रदेश में सिया समुदाय के लोगों ने काली ईद मनाई. इसको क्या कहते हैं? पुराने कपड़े पहने, उन्होंने नमाज अदा करते वक्त काली ईद मनाई आज उन्होंने. हाँ, मुझे लगता है कि एक तो आज ईद का त्यौहार है और सारे मुसलमान अपने देश में जो है, देश के पूरे नागरिक है, उनको मैं ईद की हार्दिक हार्दिक बधाई देता हूँ. और मेरे पार्टी का माइनॉरिटी मोर्चा है और बहुत सारे राज्यों में मुस्लिम कम्युनिटी के, क्रिश्चियन कम्युनिटी के, सिख कम्युनिटी के लोग मेरी पार्टी के साथ है. तो कुछ जगह पर कुछ लोगों ने काली ईद मनाई होगी. तो जिस तरह हमारे नरेंद्र मोदी साहब ने बताया कि रमजान चल रहा है और इस रमजान के वक्त पर युद्ध होना ठीक नहीं था, तो उन्होंने भी मतलब रमजान के लिए उन्होंने भी मतलब ऐसा याद किया है. और जो अमेरिका, इस्राइल और ईरान का युद्ध बढ़ता ही जा रहा है, तो वो बढ़ता जा रहा है, लेकिन वो अपने तरफ नहीं आएगा. मतलब वो युद्ध उनका उधर ही है, युद्ध उनका. तो युद्ध होना ठीक नहीं था, इसीलिए कुछ लोगों ने भाई हम तो रमजान मना रहे हैं और उधर युद्ध चल रहा है, अच्छी बात नहीं है, इसीलिए उन्होंने काली ईद मनाई होगी. तो मतलब उनको थोड़ा महसूस हुआ होगा कि भाई ऐसे वक्त पर महीने में युद्ध नहीं होना चाहिए था. लेकिन तीनों देशों को मेरा निवेदन है कि आप शांति रखो और युद्ध करने से फायदा नहीं है. हमको युद्ध नहीं चाहिए, हमको बुद्ध चाहिए.
ये नरेंद्र मोदी साहब ने भी बताया है। तो इसीलिए हमको शांति चाहिए और एक दूसरे को मारने से काम नहीं चलेगा। ये उसको मारेगा, वो उसको मार रहा है, दोनों में मतलब झगड़ा हो रहा है। तो ये झगड़ा जल्दी खत्म होना चाहिए और मुझे लगता है कि हमारा भारत देश जो है ये शांति वार्ता करने की भूमिका का है और युद्ध जल्दी बंद होना चाहिए। और पेट्रोल, डीजल और गैस का जो प्रॉब्लम होने जा रहा है, ईरान में सबसे ज़्यादा प्रोडक्शन उसका होता है और इस विषय पर विरोधी दलों ने राजनीति नहीं करनी चाहिए, क्योंकि वहाँ से जितना सामान आना है उतना नहीं आ पा रहा है, वहाँ उतने जहाज नहीं जा रहे, नहीं आ रहे हैं। लेकिन अभी 2-3 जहाज इधर आए हैं तो ज़्यादा कोई तकलीफ होगी नहीं। लेकिन जो मतलब काली जो ईद मनाई है, उन्होंने अपनी भावना व्यक्त की है कि भाई युद्ध बंद होना चाहिए। प्रवीण जी एक प्रश्न असा आहे की राज्यसभेवरती आणि तुला बसायला जागा नाही ते तुला. तिकडे ते मॅडमला पण नाही तिकडे तर आपल्याला हा बोला 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 अरे, कार्यकर्ते का बसला तुम्ही? ते तिकडे बसले आहेत कार्यकर्ते. हा बोला बोला प्रवीणजी बोला, ऐकत नाही साहेब. प्रवीणजी बोला. राज्यसभेवर तिसऱ्यांदा तुमची नियुक्ती झाली, अभिनंदन तुमचं. पृथ्वीराज चव्हाण काही दिवसापूर्वी म्हणाले होते की मराठी पंतप्रधान लवकरच देशाला मिळणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. मराठी पंतप्रधान देशाला मिळणार आहे, तर मराठी खासदार सगळ्यात प्रसिद्ध तुम्हीच आहात, त्यामुळे तुम्हाला पण काय अशी त्यातलेच काही तथ्य वाटतं का, अशी तयारी आहे का? नाही, पृथ्वीराज चव्हाण जे बोललेले आहे ते अजिबात खरं नाही, ते पूर्ण खोटं आहे. कारण या देशाला एवढ्या लवकर मराठी पंतप्रधान मिळणार नाही. जोपर्यंत नरेंद्र मोदी जे आहे तोपर्यंत मिळणारच नाही आहे. आणि कधी भविष्यामध्ये जर अशी वेळ आली तर आम्हाला आनंदच आहे. जर पृथ्वीराज चव्हाण म्हणताय तर त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी बीजेपीमध्ये आलं पाहिजे, कारण काँग्रेसमध्ये राहून काही उपयोग नाही आहे. आणि अनेक काँग्रेसचे नेते बीजेपीमध्ये आलेले आहे. आता RPI-मध्ये हे अनेक लोक आमचे येत आहेत, त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे त्यांची भावना आम्ही त्या समजू शकतो. पण ते काहीतरी कोरापत काढण्याच्या संबंधामध्ये काहीतरी ते बोलले की महाराष्ट्राचा मराठी होणार म्हणून. तर मराठी होण्याचा विषय सध्या तरी नाही. सर, एक प्रश्न अजून आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचं नाव तुमच्या पक्षाचं नाव एकच आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल तुमचं म्हणजे बंधुभाव आहे, तुमचं पक्षाचं नाव एकच असल्यामुळे त्यांच्या एकत्रित कृतीबद्दल आणि आपल्या पक्षाबद्दल काय? नाही, दोघांचा एकच, आमच्या दोघांच्या पक्षाचं एकच नाव आहे. पण त्यांचा पक्ष आहे, त्यांचं आहे वेगळं लक्ष, म्हणून त्यांचा तिथला आहे रिपब्लिकन पक्ष. पण माझं आहे शांतीकडे लक्ष, म्हणून माझा आहे वेगळा पक्ष. त्यामुळं रिपब्लिकन पक्ष आमचा दोघांचाही आहे. पण मला वाटतं की युद्ध थांबलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. बावीस दिवसापासून युद्ध सुरू आहे. थांबा ना यार तू. मध्यस्थी नरेंद्र मोदीजी करू शकतात, कारण नरेंद्र मोदींचे संबंध हे ट्रम्प यांच्यासोबत चांगले आहेत. इस्रायलच्या तर इस्रायलचे संबंध चांगले आहेत आणि इराण बरोबर सुद्धा आपले संबंध अत्यंत चांगले आहेत. मनमोहन सिंग साहेब असताना ते इराणला जाऊन आले होते. इराणचे अध्यक्ष आपल्या देशामध्ये आले होते आणि व्यापारामध्ये या डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या व्यापारामध्ये दोघांचे संबंध पूर्वीपासून आपले चांगले आहे. त्यामुळं याच्यातून मार्ग त्या निघाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि नरेंद्र मोदीजी काहीतरी मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे. चला. प्रमुख मोहन भागवत ने कल कहा कि जो युद्ध चल रहा है उसको भारत भी बंद करा सकता है, पूरे देश की नजर है. तो क्या आपको लग रहा है भागवत स्टेटमेंट आहे की भारतच युद्ध थांबवू शकतो? नहीं, जो मोहन भागवत जी ने बताया है कि इस तरह मैंने पहले बोला है कि भाई युद्ध जो है ये युद्ध रोकने का काम अभी रशिया और यूक्रेन का युद्ध तो 2.5-3 साल से चल रहा है.
और अभी ये युद्ध जो है युद्ध जल्दी खत्म होना चाहिए, लेकिन मुझे लगता है कि जल्दी खत्म नहीं हो सकता है, क्योंकि खोमेनी जी को वहाँ खोमेनी और अनेक नेताओं को ईरान के मार गिराया है, और ईरान भी मतलब उनका जवाब देने के लिए, उनका बदला लेने के लिए हर रोज हमले कर रहा है। लेकिन मुझे लगता है कि भाई ये हिंसा करना ठीक नहीं है। जिस तरह सम्राट अशोका ने भी युद्ध जीता था कलिंगा का, और अनेक लोगों को मारा था, लेकिन बाद में वो युद्ध छोड़कर बुद्ध की तरफ आए। तो मैं सभी लोगों को निवेदन करना चाहता हूँ कि युद्ध छोड़ दो युद्ध और स्वीकारो बुद्ध। तो मतलब उन्होंने बुद्ध मतलब शांति स्वीकारनी चाहिए, बुद्धिज्म होने का विषय नहीं है। और नरेंद्र मोदी जी इसमें से मार्ग निकाल सकते हैं, जिस तरह मोहन भागवत जी ने बताया है कि भाई वो कुछ मार्ग निकल सकता है। तो मोदी साहब अनेक देशों के साथ बातचीत कर रहे हैं और बहुत जल्दी मार्ग निकलेगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। दीक्षाभूमी संदर्भात एक प्रश्न असा, दीक्षाभूमीला कृषी विभागाची जमीन पाहिजे होती, ती काही जमीन अद्याप मिळाली नाही। गेले 50-55 वर्षापासून दीक्षाभूमीचा प्रश्न विचारत आहे। तुम्ही तिसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार झाला, मंत्री आहातच तुम्ही, तर दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जागा जी पाहिजे, काचीपुऱ्याची असेल किंवा कृषी विभागाची असेल, बाजूचे आरोग्य विभागाची असेल, त्या संदर्भात काही पाठपुरावा तुम्ही आगामी काळात करणार आहात? 6 वर्ष नाही, पाठपुरावा म्हणजे आता ती मिळावी अशी मागणी आहे, पण आता ती जागा मिळत नाही आहे। ती जागा मिळत नाही, ती का मिळत नाही ते मला कळत नाही आहे। त्यामुळं जागा ती मिळाली पाहिजे। कृषी खात्याची जागा जी आहे ती मिळावी अशी मागणी आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं येत आहेत त्या दीक्षाभूमीवरती। त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन। आपण मुख्यमंत्र्यांना विचारणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।